आणि आता ही थेट दृश्य आपण बघतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आज पुन्हा एकदा आंदोलन। पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, कारण आता हे सरकार हे अधिवेशन शेवटाकडे चाललेलं आहे आणि या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये जनतेच्या हातात भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असे हातात बॅनर घेऊन विरोधी पक्षातले आमदार हातामध्ये चक्क भोपळे घेऊन पायऱ्यांवरती उभे आहेत, आंदोलन करतायत। आता अधिवेशन आता शेवटाकडे आले आणि त्यातच संपूर्ण अधिवेशन काळात पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात मात्र भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असे बॅनर हातामध्ये घेऊन विरोधकांचं आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे, हातात भोपळे घेऊन। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, काय माहिती? आपण इथे दृश्य पाहतोय विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधी पक्षांचे आमदार हे विधान भवन पायऱ्यांवरती निदर्शनं करत आहेत। हातामध्ये भोपळा घेऊन हे सर्व आमदार इथे निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, या तिन्ही पक्षांचे आमदार जे भोपळा घेऊन निदर्शनं करत आहेत। पावसाळी अधिवेशनाचं फलित काय, भोपळा, असे ते नारे देत आहेत। जनतेच्या हातामध्ये काय मिळालं आहे या अधिवेशनानंतर? तर भोपळा मिळालेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काय मिळालं तर फक्त त्यांना भोपळा मिळालेला आहे असं एकूण निदर्शनं करत इथे आमदार जे आहेत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरोग्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारी असतील, असे सर्व प्रश्न घेऊन हे आमदार इथे निदर्शनं करत आहेत आणि या सर्व प्रश्नांवरती जनतेच्या हातामध्ये फक्त भोपळा मिळालेला आहे। एवढं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने जनतेला काहीच दिलं नाही, फक्त भोपळा दिलेला आहे आणि त्यामुळे हातामध्ये भोपळा घेऊन हे विरोधी पक्षाचे आमदार विधान भवन पायऱ्यांवरती निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी। आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय। या संपूर्ण पावसाळी अधिवेशन काळामध्ये जनतेच्या हातामध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असे बॅनर विरोधी आमदारांच्या हातात आणि त्याचसोबत हातामध्ये भोपळे घेऊन सतेज पाटील आणि इतर महाविकास आघाडीचे आमदार आपल्याला दिसतायत। आता काही क्षणात कामकाज सुरू होईल सभागृहाचं आणि त्याआधी विरोधक पायऱ्यांवरती उभं राहून पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात भोपळा मिळालाय असं म्हणत हे अधिवेशन शेवटाकडे जात असताना संपूर्ण पावसाळी अधिवेशन काळामध्ये जनतेच्या हातामध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असं म्हणत आजचा दिवस विरोधकांनी जी सुरुवात केली आहे ती हातामध्ये बॅनर घेऊन आणि भोपळे घेऊन घोषणाबाजी करत